नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन अमरावती और अमरावती रिजन। या व्हिडिओमध्ये डिस्कस करू त्या कॉलेजचा एस्टॅब्लिशमेंट इयर काय, स्टेटस काय, ऑटोनॉमस आहे, नॉन ऑटोनॉमस आहे, इन्स्टिट्यूट कोड जो तुम्हाला ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवताना मदत करेल। सोबतच फी स्ट्रक्चर बद्दल पण डिस्कस करू, ॲज पर युअर कॅटेगरी काय फीस तुम्हाला लागू शकतं आणि कट ऑफ बघूया आपण सीएस, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकलचा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड, कोणकोणत्या कंपनी त्या कॉलेजेसमध्ये व्हिजिट करतात, काय पॅकेजेस त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहे, प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये व्यवस्थित डिस्कस करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्त आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, कारण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड जेवढे पण तुम्हाला टॉपिक्सवर व्हिडिओज किंवा मार्गदर्शन हवं आहे ते सगळं आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। तुम्ही सगळं एक्सप्लोर करू शकता प्रॉपरली। ऑप्शन फॉर्मची लिस्ट कशी बनवायची, कोणकोणत्या मिस्टेक्स अवॉइड करायच्या, देन बाकी सिटीजचे बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणत्या, प्रत्येक गोष्ट मिळेल आणि नक्कीच एक चांगली व्हॅल्यू प्रोव्हाइड करण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करणार आहे। ऍडमिशन झाल्यानंतर पण ते लॉंग टर्म व्हॅल्यू ऍड केल्या जाईल या प्लॅटफॉर्मकडनं, तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मित्रांनो। तर चला व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यांना माहिती आहे या लिस्टमध्ये फर्स्ट नंबरवर कोणतं कॉलेज येतं, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती। या कॉलेज एस्टॅब्लिशमेंट इयर 1964 आहे, स्टेटस ऑटोनॉमस आहे, लोकेशन अमरावती, फीज 85,087 रुपीज, डीटी कोड 1002 आणि फी स्ट्रक्चर तुम्ही ॲज पर युअर टाईप ऑफ स्टुडंट्स, ॲज पर युअर कॅन्डिडेट टाईप इथे चेकआउट करू शकता। ही पण स्लाइड फीचर्स रिलेटेड आहे, तुम्ही बघा होल्ड करून स्लाइडला। त्यानंतर ही या स्लाइडमध्ये पण लाईक सर्व्हिसमॅन असेल किंवा सीएबीटी, एनयूटी 3 किंवा अदर दॅन महाराष्ट्र स्टेटच्या विद्यार्थ्यांना काय फीज लागेल, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये प्रोव्हाइड आहे, तुम्ही चेकआउट करू शकता। त्यानंतर कट ऑफ बद्दल जर डिस्कस करायला गेलं तर सीएससी म्हणजे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा कट ऑफ जनरल ओपनसाठी 97.39 पर्सेंटाइल आहे, जनरल एसीबीसी साठी 94.69 पर्सेंटाइल आहे, टीएफडब्ल्यूएस अराउंड 98.11 पर्सेंटाइल आहे। सेम विथ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा कट ऑफ 90 to 95 च्या रेंजमध्ये फॉर एनी कॅन्डिडेट टाईप, लाईक टीएफडब्ल्यूएस 95.17 आहे हायेस्ट, त्यानंतर थोडासा येलो ओपन मॅच करतं आणि जनरल ओपनचं बाकी रिझर्व कॅटेगरीसाठी 90 to 93 थोडा व्हॅरी होत आहे। त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ 85 to 90 च्या रेंजमध्ये आहे, जनरल ओपनचा कट ऑफ 87.08 पर्सेंटाइल आहे आणि टीएफडब्ल्यूएस अराउंड 86.57 पर्सेंटाइल आहे। ते दोन कट ऑफ का डिस्कस करताय माहिती आहे का, कारण याच्याच रेंजमध्ये सगळे कट ऑफ्स आहे। एक तर हायेस्ट कट ऑफ टीएफडब्ल्यूएसचा जातो आणि ते जनरल ओपनचा जातो, बाकी कट ऑफ याच्या मध्येच राहतात। त्यानंतर जर प्लेसमेंट बद्दल जर बघायला गेलं तर इथे तुम्ही नेम ऑफ कंपनी, नंबर ऑफ स्टुडंट सिलेक्टेड इन बीटेक, वेगवेगळ्या ब्रँचचे किती स्टुडंट सिलेक्ट झालेले आणि सीटीसी ऑफर्ड रुपीज इन लॅक, तर किती सीटीसी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता। हायेस्ट सिटी एनव्हीडीआयने दिलेला आहे 26.5 LPA आणि 2 स्टुडंटला हायर केलेलं आहे सीएससी आणि आयटीचे, तर तुम्ही ते बघू शकता। चांगला प्लेसमेंट पण मिळू शकतो तुम्हाला या कॉलेजमधनं। त्यानंतर सेकंड नंबरचं कॉलेज आहे प्रोफेसर आमेगे इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी ऑफ रिसर्च, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये PRMITR पण म्हणतात। एस्टॅब्लिशमेंट आहे 1983, स्टेटस आहे ऑटोनॉमस, लोकेशन अंजनगाव बारी रोड, बडनेरा अमरावती आणि इन्स्टिट्यूट कोड 1105। तर बघा राममेघेचं एक न्यू राममेघे कॉलेज आहे, ते पण चांगलं आहे, पण हे ओल्ड असल्यामुळे स्टुडंट याला प्रिफर करतात, तर इन्स्टिट्यूट कोडमध्ये किंवा कॉलेजमध्ये कन्फ्युजन नका करू। त्यानंतर आहे फी स्ट्रक्चर ॲज पर युअर कॅटेगरी तुम्ही चेकआउट करू शकता। जसं SC/ST ला फीस 0 रुपीज आहे, देन ओपनला अराउंड 1,45,000 रुपीज फीज आहे आणि ओबीसीला अराउंड 81,000 रुपीज फीज आहे। जर आपण कट ऑफ बद्दल डिस्कस केलं तर सीएससीचा कट ऑफ 85 to 90 च्या रेंजमध्ये तुम्ही बघू शकता आणि ऑफकोर्स टीएफडब्ल्यूएस मध्ये तुम्हाला फीजचा बेनिफिट होतो, त्याच्यामुळे टीएफडब्ल्यूएसचा कट ऑफ जास्त जातो, 93.67 पर्सेंटाइल आहे। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्सचा पण कट ऑफ मोरॉरलेस 80 to 85 च्या रेंजमध्ये तुम्ही ते बघू शकता। त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ तर फारच कमी आहे, लेस दॅन 70 पर्सेंटाइल आहे। जनरल ओपनचा हायेस्ट कट ऑफ 66.18 पर्सेंटाइल आहे, तर इथे बघू शकता तुम्ही ॲज पर युअर कॅन्डिडेट टाईप आणि इथे काय कोणकोणत्या कंपनीज व्हिजिट करतात, हायेस्ट पॅकेज वगैरे काय राहिलं, ॲव्हरेज पॅकेज आपण बघूया। हायेस्ट पॅकेज 20 LPA, ॲव्हरेज पॅकेज 4.8 LPA पर्यंत मिळू शकतं आणि ऑफर्स रिसिव्ड इन 2024-25 मध्ये किती विद्यार्थ्यांना मिळालं, तर अराउंड 560 स्टुडंट्सला। आणि कोणकोणत्या कंपनीज व्हिजिट करतात हे ते टाटा, TCS, डिलॉयट, इन्फोसिस, विप्रो सारख्या कंपनीजमध्ये यांचे स्टुडंट प्लेस होतात। त्यानंतर थर्ड नंबरचं कॉलेज आहे श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, एस्टॅब्लिशमेंट इयर 1983, स्टेटस ॲफिलिएशन टू संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी। एकदा चेकआउट करून घ्यायचं ऑटोनॉमस झालं की नाही झालं। मी थोडं घाई गडबडमध्ये ऑलरेडी आपण हा व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये लेट झालाय, तर ऑफिशियल वेबसाईटवर चेक करा। लोकेशन खामगाव रोड, शेगाव डिस्ट्रिक्ट बुलढाणा, त्यानंतर इन्स्टिट्यूट कोड आहे 11001 आणि ऑफकोर्स नॉन ऑटोनॉमस आहे, इथे दिसत आहे कारण आपल्याला कट ऑफ जो आहे तो 3 टाईपचा दिसत आहे, होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आणि स्टेट लेवल। जे कॉलेजेस नॉन ऑटोनॉमस असतात त्यांचे 3 टाईपचे कट ऑफ असतात, तर फॉर शुअर नॉन ऑटोनॉमस आहे, पण होणार आहे सगळं चालू आहे, तर ऑफिशियल वेबसाईट एकदा चेक करा।
सीएससीचा कट ऑफ तुम्ही इथे बघू शकता 90 to 95च्या रेंजमध्ये आहे. देन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा पण कट ऑफ सेम 85 to 90च्या रेंजमध्ये ॲज पर युअर कॅन्डिडेट टाईप किंवा सीट टाईपनुसार तुम्ही चेकआउट करू शकता. मेकॅनिकलचा कट ऑफ थोडा कमी आहे, लेस दॅन 80% आहे. पण ॲज कम्पेअर टू जर बघायला गेलं ना तर पीआरआय मटेरियलपेक्षा कट ऑफ थोडासा व्यवस्थित आहे. तर फॉर शुअर तुम्ही तुमची पर्सनल चॉईस आहे की तुम्ही 3rd नंबरवर संत गजानन महाराजला ठेवता की पीआरआय मटेरियल ठेवता. इट्स अप टू यू. त्यानंतर जर बघायला गेलं तर PR कोठे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट 2008 आहे. स्टेटस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. लोकेशन कठोरा रोड अमरावती आणि इन्स्टिट्यूट कोड 1107 आणि इथं फी स्ट्रक्चर तुम्ही ॲज पर युअर कॅटेगरी बघू शकता. त्यानंतर जर आपण कट ऑफ बघायला गेलो तर सीएससीचा कट ऑफ अराउंड 85 to 90च्या रेंजमध्ये इथे बघायला मिळतं. फक्त TFWSचा कट ऑफ अराउंड 91.85% आहे. सेम विथ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा कट ऑफ लेस दॅन 80% आहे. फक्त TFWSचा कट ऑफ 85.86% दिसायला मिळतो. त्यानंतर मेकॅनिकलचा कट ऑफ तर फारच कमी आहे, लेस दॅन 70% आहे. तर तुम्ही बघू शकता इथे. आणि इथे कोणकोणत्या कंपनीज व्हिजिट करतात किंवा इथले स्टुडंट कुठे कुठे प्लेस झाले आहेत जसं इन्फोसिस, L&T, डेल अँड अदर जे कंपनीज आहेत तिथे सुद्धा त्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. 5th नंबरवर आपण कन्सिडर करू शकतो सिपना शिक्षण प्रसारक मंडल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 1999 आहे. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. बडनेरा रोड अमरावती हे लोकेशन आहे आणि इन्स्टिट्यूट कोड 1114 आहे. इथे फी स्ट्रक्चर तुम्ही ॲज पर युअर कॅटेगरी चेकआउट करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईटला पण जाऊन बघू शकता. फी स्ट्रक्चरबद्दल कट ऑफ बद्दल जर बोलायला गेलं तर सीएससीचा कट ऑफ अराउंड 80 to 85च्या रेंजमध्ये इथे बघू शकतो आपण. हायेस्ट कट ऑफ अगेन TFWSचा आहे कारण फीजमध्ये बेनिफिट होतं. तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा कट ऑफ लेस दॅन 80% आहे आणि मेकॅनिकलचा कट ऑफ तर फारच कमी आहे. हायेस्ट कट ऑफ 68.17% आहे TFWSचा. बाकी सगळे कट ऑफ लेस दॅन 60% आहे. आणि इथे कोणत्या कंपनीचं प्लेसमेंट्स होतं, टाटा कन्सल्टन्सी झालं, SCL झालं किंवा अजून बाकीच्या ग्लोबल लॉजिक सारख्या कंपनीज झाल्या. तिथे अराउंड 300+ प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करण्यात आल्या. 600+ इंटर्नशिप्स मुलांना मिळाल्या आणि कंपनीज असोसिएशन आहे 150+. आणि अजून डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करू शकता. सो मित्रांनो, हे काही कॉलेजेस आहे तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये कन्सिडर करू शकता. अजून सुद्धा काही कॉलेजेस ऍड करू शकता. आणि मी नेहमी स्टुडंट्सला म्हणतो ऑलवेज डू अ डबल चेक. इन्स्टिट्यूट कोड असो, फीज असो, कट ऑफ और अ प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड, ऑलवेज व्हिजिट टू ऑफिशियल वेबसाईट्स. सेकंड सगळ्यात महत्त्वाचा जो सिक्वेन्स आहे तो तुम्ही तुमच्यानुसार रिअरेंज करू शकता. फॉर एक्झाम्पलसाठी घेतो मी आता 2nd नंबरवर राममेघे कॉलेजला घेतलं आणि 3rd नंबरवर मी गजानन महाराजला ठेवला. काही विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की ते 2nd नंबरवर येतं आणि 3rd नंबरवर राममेघे येतं. हे आपापलं पर्सनल अंडरस्टँडिंग आहे. आता 2nd नंबरवर राममेघेला ठेवण्याचे माझे काही पर्सनल रिझन राहिले असेल. जसं मला असं वाटतं की कुठेतरी अमरावतीमध्ये जे ते कॉलेज असल्यामुळे एक्सपोजर वाईज किंवा ऑपॉर्च्युनिटी वाईज तुम्हाला क्लासेस वगैरे लावायचे असेल तर ठीक आहे ते कॉलेज. काही विद्यार्थ्यांना फक्त फॅकल्टी किंवा कॉलेजचं प्लेसमेंट किंवा कॉलेजचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते मॅटर करत असेल तर ते गजानन महाराजला प्रिफर करू शकते. तुम्ही कट ऑफमध्ये पण बघितलं असेल की गजानन महाराजचा कट ऑफ थोडा हायर आहे ॲज कम्पेअर टू राममेघे. सो ऑलवेज इट्स अप टू यू गाईज. तर तुम्ही तुमचं अनालिसिस, रिसर्च, पर्सनल फॅक्टर्स लाईक फायनान्स, अंडरस्टँडिंग किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघून सिक्वेन्स रिअरेंज करा. आणि मी नेहमी अगेन म्हणतो की ऑलवेज डू अ डबल चेक. कोणी पण जे मेंटर्स आहे, करिअर गायडन्स करतात तुम्हाला, त्यांचं काम आहे की तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज प्रोव्हाइड करणं. पण ती सगळी इन्फॉर्मेशन घेऊन एक इन्फॉर्म डिसिजन घेणं ही शेवटी जबाबदारी पॅरेंट्स आणि स्टुडंटची आहे. सो आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.